हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर मी आली आहे महाबळेश्वरला. तर महाबळेश्वरमध्ये आम्ही कुठे थांबलो आहे आणि इथे काय काय फॅसिलिटीज आहेत, रूम कशा आहे, कॉटेज कसे आहेत, ह्या सगळ्या डीप अँड डिटेलमध्ये सांगणारा हा व्हिडिओ असणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला बेस्ट डील आणि इथं आल्यानंतर ना एकदम भारी भन्नाट ॲक्टिव्हिटीज करण्यासाठीचं एक स्पॉट मी तुमच्यासाठी शोधून काढलेलं आहे आणि तिथेच तेच सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आम्ही इथे थांबलो आहे महाबळेश्वर, म्हणजे जे आपलं वेण्णा लेक आहे ना त्याच्या अलीकडेच आहे. आणि जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टचं नाव आहे रेड बटन. आणि इथे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की गो कार्ट, झिपलाईन आणि बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि बहुत कुछ है, बहुत ही ज़्यादा. वॅक्स म्युझियम आहे आणि भरपूर काय, आता मला आठवतही नाही एवढं काय काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघा. भरपूर काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि रूम पण चांगल्या आहेत. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, ह्या सगळ्याचे डिटेल्स आणि किती चार्जेस आहे आणि प्रत्येक गोष्टी आता जी मी सांगते आहे पीक सीझननुसार चार्जेस चेंज होतात. ओके, तर मी आत्ताचे चार्जेस सांगते आहे आणि हे आहे फेब मंथ. मग अशानुसार मी तुम्हाला चार्जेस सांगणार आहे, तर तुम्ही पहा. आणि सध्या इथे चालू आहे स्ट्रॉबेरी फेस्टिवल, म्हणजे खूप साऱ्या स्ट्रॉबेरी खाण्याचा आणि मज्जा लुटण्याचा हा सीझन आहे. आणि गुलाबी थंडी म्हणतात की नाही, तसं सीझन आहे. तर नक्कीच तुम्ही महाबळेश्वरला व्हिजिट करू शकता. तर गाईज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला व्हिडिओ बघूया. तर सायंकाळच्या वेळेला आम्ही पोहोचलो रेड बटन गो कार्टिंग रिसॉर्टला. तर आता इथे ना गो कार्टिंग अँड ऑल सगळं आहे, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तर हे आहे रिसॉर्ट. रिसेप्शन एरिया मी तुम्हाला दाखवते. इथं गाडी पार्क केली आणि आम्ही रूम पाहायला गेलो. तर सुरुवातीला आम्ही पाहतच होतो, तर मला आवडली ही रूम. आणि ह्या स्विमिंग पूलचा एरिया वगैरे आहे, ती साईडला रेस्टॉरंट आहे. तर एकदम स्पेशियस आहे, छान वाटतं आणि वाईब्स चांगल्या आहेत इथल्या, मला आवडल्या. आणि इथून आमच्या विंडोमधूनच, म्हणजे आमची रूम होती त्या रूममधूनच रेस्टॉरंट दिसत होतं आणि स्विमिंग पूलचा व्ह्यू होता, त्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. आणि सकाळच्या वेळेला तर काही खेळणं, इतकं भारी वातावरण होतं की खूपच मज्जा. निहालने आम्ही कशी मज्जा केली ना, याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. नेचर, छान रिसॉर्ट आणि मस्त अशी वाईब देणारं ठिकाण, खूप मस्त वाटतं. त्यानंतर बढिया असा ब्रेकफास्ट, ज्यात होतं इडली सांबार, पराठा, भरपूर पोहे होते, आणखी भरपूर काही काही होतं, तुम्ही बघू शकता यामध्ये. आम्ही मस्त ताव मारला त्यावर आणि म्हणेल तितकं खाल्लं. आणि तुम्ही एक्स्ट्रा, तुम्हाला जर काही वेगळं पाहिजे असेल तर तसंही तुम्ही ऑर्डर करू शकता. ऑमलेट वगैरे असं जे असतं की नाही, चीज ब्रेड, हे ते सगळं तिथं मिळून जातं. ब्रेड बटर जाम वगैरे सगळं होतं, चहा, कॉफी, ज्यूस, काही ना. तर असं छान वाईब देणारं हे रेस्टॉरंट होतं आणि जास्त लोक नसल्यामुळे ते पण मस्त वाटत होतं. आणि मला माहिती आहे का, कुठल्याही रिसॉर्टमध्ये गेलं ना, मी टाईम एक भेटला ना, मला छान वाटतं. बाहेर जाण्याचं एक ना हीच गोष्ट असते की तिथं गेलं ना, आपलं एक मी टाईम, म्हणजे आपलं पुस्तक वाचा म्हणा किंवा काहीतरी जर असं निवांतमध्ये बसण्यासाठी ना मला खूप आवडतं. तर इथे मला हे ठिकाण खूप छान वाटलं, कारण रूमच्याच समोर असं मस्त अरेंजमेंट केलेली होती आणि त्यासमोर असं मोकळी स्पेस होती. तिथं निहाल, स्वप्नील असं मस्त क्रिकेटही खेळत होते आणि मी माझा टाईम एन्जॉय करत होती. आय नो बरेच जणाला वाटतं की शूटसाठी हे करत आहे, बट तुम्हाला दाखवायलाही पाहिजे ना की मी कसं एन्जॉय करते आणि रेस्टॉरंटचं कसं आहे, त्यासाठी हे सगळं केलेलं. चला, वेळ न घालवता मी आता तुम्हाला रूम्स दाखवते. तर ह्या अशा टाईपच्या रूम आहेत. तुम्ही माझी रूम तर पाहिलीच, तर ही एक दुसरी रूम तुम्हाला दाखवते. मस्त कॉझी, कम्फर्टेबल रूम आहेत ह्या. कॉझी रूम, एकदमच अशा छान नेचरची वाईब्स देणाऱ्या ह्या रूम्स आहेत. एकदम एलिगंट वाटते आणि अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. ब्रेकफास्ट आणि सगळं इथे इन्क्लूड आहे आणि भरपूर काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या आता आपण पाहणार आहोत. तर ह्या रूम आहेत आणि कॉटेजेससुद्धा आहेत इथे, आपण ते पाहू. बाहेरचं गार्डन व्ह्यूसुद्धा दाखवते तुम्हाला. चला बघूया. या रूममधून बाहेर निघाल्यानंतर इतका सुंदर व्ह्यू दिसतो, तर काय सांगायचं. बाहेर पण असं वॉकसाठी वगैरे छान जागा आहे. इथे रिसेप्शन आहे, इथून आहे ना कॉटेजेस आहेत.
कॉटेज प्लस इथे अशी स्पेस आहे आणि व्ह्यू तुम्ही बघू शकताय. रेंज पण असे काही रेट जास्त नाही आहे ह्या कॉटेजेसचे, तर छान आहे, कॉझी आहे एकदम. बघू शकताय तुम्ही, वाईब तर एकदम नॅचरल वाईब आहे इथे. आणि मुलांना खेळण्यासाठी किंवा रात्री तुम्हाला मस्त बसण्यासाठी इथे छान जागा आहे. सो गाईज, इतकं छान कॉटेज आणि इतकी छान वाईब देणारं हे हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे. तर इथे वेगवेगळ्या रूम्स आहेत, वेगवेगळे आहेत. तर मी तुम्हाला या 2-3 रूम दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूपच म्हणजे म्हणतात ना, नेचरमध्ये असलेलं हे आहे आणि तितकीच शांतता. तर तुम्हाला शांतीचं पाहिजे असेल ना कुठे ठिकाण, तर तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. क्राऊडेड बिलकुल नाही आहे आणि मस्त ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. तर ॲक्टिव्हिटीज पण आता पाहणार होता, पण कॉटेजचा वाईब तुम्हाला रेड बटन रिसॉर्ट. आणि हे मिळालेले आपल्याला फ्री पासेस, म्हणजे हे फ्री तिकीट आहेत की आपण तिथे जाऊन खेळू शकतो. किड्स आपण कोणी पण जाऊ शकता. हे बघा, हे वॉल क्लाइम्बिंग आहे. आय थिंक मी करू शकते हे. इथे आहे वॅक्स म्युझियम, डॅशिंग कार. गो कार्टिंग हे आहे, बघू शकताय तुम्ही. गो कार्टिंग, स्पोर्ट्स कार जे असतात किंवा तशा टाईपच्या. आणि इकडे खेळण्याचं आहे. चला आपण बघूया. पासेस आहेत म्हणून, नाहीतर लोकांना इथे जे हे आहेत ना, हे चार्जेस आहेत. वॅक्स म्युझियम 300, मिरर मेज 300, वॉर्टेक्स 300, डॅशिंग कार 200, क्रिकेट, बंजी जम्पिंग, झिप लाईन, झिप सायकल, चाईट सायकल सगळंच आहे. हे डॅशिंग कारचं, आता डॅशिंग कार झालंय आपलं आणि निघालोय आपण. डॅशिंग कार झाली, आर्चरी आणि रायफल. आता हे रॉक क्लाइम्बिंग बंद आहे. बाजूला आहे आर्चरी. आर्चरी आणि रायफल असे 2 आहेत. बघू आपल्याला काय जमतं. इकडे आर्चरीचा आहे आणि इथे रायफलचा. त्याला धरून 2000 years later. Oh my gosh! हो, हे लागलेलं तुम्हाला सांगते. दिस 1, 2 आणि हे 3 माझे आहेत. हे स्वप्नीलचं आहे, हे स्वप्नीलचं आहे. इथे बघू शकता गोल जवळ.
हा वरती 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 दोरीला. हा असं. हा सोडू का? सोडू. हा वाव वाव. येस ओके. काकाला थँक्यू म्हणा. चला ओके ओके काका. एक्सपिरियन्स होता आर्चरीचा. चला वॅक्स म्युझियम, मेज मिरर आणि वॉर्टेक्स असे हे 3चा कॉम्बो घेतला आम्ही 450ला आणि सेपरेट 300 रुपयाचा. निहाल चला आतमध्ये ये. लेट्स गो टू द वॅक्स म्युझियम. ओ माय गॉड. हे आहे वॉर्टेक्स आणि यामध्ये आपण फिरतोय असं इल्युजन होतं, बट ॲक्च्युअलमध्ये सराउंडिंग फिरत असताना आणि आपण एका ठिकाणी उभे असतो. भारी वाटतं. कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होतं, रिअलमध्ये छान वाटतं. परत परत जोरात फेक, जोरात फेक, पळत येऊन फेक. पुढे पुढे. हा ये 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 फेक फेक फेक. आउट 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 आउट. हा 6 आहे म्हणे. काही पण 6 होता. हे झिपलाईनचं होतं. आत्ताच मी गेला आणि खाली तुम्ही पाहू शकता गो कार्टिंगचं. तर असं आहे वरून व्ह्यू. बघा तुम्ही माहोल. एक्सपिरियन्स छान होता, मस्त वाटत होता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही किती ॲक्टिव्हिटीज केल्यात तुम्ही पाहिल्यात, त्याचा डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो